जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामनोली नंबर 1 या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जी स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि या सोहळ्यामध्ये त्याचा देखील एक कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहात। अभिमानाची गोष्ट आहे या शाळांमध्ये 315 शाळा प्राथमिक शाळांनी सहभाग घेतलेला होता आणि 315 शाळांची ही स्पर्धा होती आणि या 315 शाळेच्या स्पर्धेमध्ये 100 गुणांचं गुणांकन होणार होतं आणि 100 गुणांच्या गुणांकनामध्ये अत्यंत चुरशीची ही स्पर्धा त्याच्यामध्ये एक एक गुणाला महत्व होतं। मग एकंदरीत आपली वर्ग सजावट काय आहे, आपल्या इमारत सजावट काय आहे, आपलं बाह्यांक कसं आहे, वृक्षारोपणामध्ये तुम्ही काय केले, पोषणाच्या आहाराच्या बाबतीत विद्यार्थ्यांना कसा सकस आणि अत्यंत त्यांना रुचेल पचेल अशा पद्धतीने आहार देत आहात, अशा विविध बाबी विद्यार्थ्यांसाठी बचत गटाच्या मार्फत तुम्ही कोणते उपक्रम केले, बचत बँक केलेली आहे का, विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांमधला सहभाग, अशा विविध आणि अशा 30 वेगवेगळ्या घटकांचं मूल्यमापन याच्यामध्ये केलं जाणार होतं। एकापेक्षा एक दिग्गज शाळा किंबहुना आपल्याला देखील आपण देखील सर्व फिरणारे लोक आहात, पण याच्यापेक्षा बामनोलीपेक्षा देखील सुरस असणारे पुढे सरस असणारे एक एक शाळा आपल्याला पाहायला मिळते। पण ही बामनोली नंबर 1 जी शाळा आहे ही शाळा या सर्व शाळांना मागे टाकत या स्पर्धेमध्ये अव्वल झालेली आहे, पुढे आलेली आहे। त्याचं निश्चितच जे श्रेय आहे संपूर्ण श्रेय आहे मी ते संपूर्ण श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना आणि मुख्याध्यापक आणि त्यांची शिक्षक टीम यांना मी देऊ इच्छितो, कारण त्यांची हे जे यश मिळालेलं आहे हे यश फक्त हे बाह्यांग आणि त्यांनी केलेली सजावट ह्याला नाही तर त्यांच्या मेहनतीला आहे, त्यांच्या धडपडीला आहे, त्यांनी केलेल्या कष्टाला आहे। आणि ते कष्ट कसं तर त्या एक एक गोष्टीसाठी मला तो दिवस आठवतो मी ज्या वेळेला मूल्यमापनासाठी आलो होतो त्या मूल्यमापनाच्या वेळेला आपला एक मार्क्स देखील कमी होऊ नये म्हणून मग त्यावेळेला चालू असणारी चिपळूणकर सरांची धडपड, त्यावेळेला चालू असणारी गमरे मॅडमची धडपड, त्यावेळेला सुरू असणारी हे आम्ही केले म्हणून हे नाही बघाच हा पुरावा म्हणून दाखवणाऱ्या आमच्या सोमन मॅडमची धडपड किंवा आमच्या सुर्वे मॅडम ज्यांनी हे सगळं टीम म्हणून जे घडवून आणलं होतं त्यांची धडपड मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिली आणि ते जे सादरीकरण होतं ते जे अंतरंगातलं सादर करण्याची जी कला होती किंवा ती जी क्षमता होती की आम्ही हा उपक्रम या हेड खाली आम्ही केलेला हा उपक्रम त्याचं हे सादरीकरण किंवा त्याचा हा पुरावा त्याचेही विद्यार्थ्यांच्याकडून तुम्ही पुरावा घ्या, आम्ही सांगण्यापेक्षा विद्यार्थी आमचे बोलतील हे जे सादरीकरण होतं त्या सादरीकरणानं निश्चितच त्या ठिकाणी आमचं मन जे आहे ते वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि म्हणून हे यश प्राप्त झालं। आणि आज या ठिकाणी त्या निमित्तानं देखील त्यांचा कृतज्ञता सोहळा आपण संपन्न करत आहोत। निश्चितच मी त्यांचं सर्व टीमचं सुर्वे मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचं मनापासून शिक्षण विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। अशीच शाळा अजून उत्तरोत्तर त्याच्यामध्ये प्रगती करावी, अजून भरभराटी करावी, विद्यार्थ्यांच्यासाठीचे विद्यार्थ्यांच्या हिताचे अजून उपक्रम राबवावेत यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। विशेषतः आज मी उल्लेख करीत होतो त्यांचं नाव विसरलो, गमरे भाऊ ज्यांनी आपलं नाव पागडे भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। मुंबईमध्ये राहत असताना आपली नाळ आपल्या गावाशी आपल्या शाळेशी जोडलेली असणं हे अत्यंत महत्वाचं आहे।